भारताचे पहिले उपपंतप्रधान, राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आणि लोहमनस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त घणसोली येथे नवी मुंबई भाजप प्रकोष्ठतर्फे एकता दौड रन ऑफ युनिटीचे आयोजन करण्यात आले। या विशेष प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित राहून या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला। त्यांच्यासोबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष निकेतन पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते। घणसोली पाम बीच रोड पासून कोपरखैरणे डीमार्ट पर्यंत ही एकता दौड उत्साहात पार पडली। अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला। या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची आठवण करून दिली आणि त्यांच्या एकता, दृढ निश्चय व देशप्रेमाच्या विचारांवर प्रकाश टाकला। देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता धावा, रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी, नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहेत। सरदार वल्लभभाई पटेलांना फौलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं। फौलादी म्हणजे की माणसाचं शरीर काही लोखंडाचं नसतं, परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोह पुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाध्याय मिळतात। आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा आहे की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वची माझी घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी, भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला। भविष्यकाल भारत सर्वार्थाने आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या सायमल्टेनियसली म्हणजे समांतर पद्धतीने जगामध्ये जिथं जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण आणि त्याच अनुषंगाने आजची दौड आहे। या सर्व धावणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आता विकासाच्या बाबतीत देखील आपण आज व्यक्त केलेलं आहे की ध्येय व्यक्त केलेलं आहे, काय विकासाची संकल्पना? बाब असे की म्हणजे आता खरं मी इतक्या चांगल्या दिवशी एखाद्या माणसाने परफ्यूम मारला आणि 8 दिवस तेच कपडे घातले, लोकांना दिसायला फक्त हा माणूस प्रसन्न वाटतो व प्रसन्न नसतो। हायजेनिक पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज नॉट करेक्ट। तर आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा कितीतरी बाबी आहेत की ज्या मनाला आनंद देणाऱ्या नाहीत आणि वरवरच्या सगळ्या शोभा दाखवण्यापेक्षा अंतरंगापासून त्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि निश्चितपणे आपलं ध्येय कशासाठी जगतोय, क्षणिक काही गोष्टी मिळतील त्या माणसाला जीवनाचा शेवटचा प्रवास करताना उपयोगी पडणार नाहीत। कुठेतरी खोटी ईर्ष्या, खोटा द्वेष भावना याच्यातून माणसाचं मन जलत असताना तो स्वतः त्याचा प्रवास संपवत असतो आणि म्हणून उदारतेने तुम्ही जीवन जगा। चुका होतात प्रत्येकाला चुका माफ करण्याची, सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि खऱ्या ध्येयापर्यंत जाण्याकरता सगळे एकत्र काम केलं पाहिजे आणि ते भविष्यकाळात होईल असा माझा विश्वास आहे।